विनंती असेल की त्यांनी आमच्या सत्कार सन्मानाचा मान घ्यायचा आहे। रुपेशजी गायकवाड यांनी त्यांच्या शुभ हस्ते अतुलजी डोंगरे साहेबांचा सत्कार आणि सन्मान करायचा आहे। रुपेशजी गायकवाड आपण संपर्क साधायचा आहे। यानंतर प्रमोदजी पाटील यांना मी विनंती करतोय की त्यांनी आमच्या सत्कार सन्मानाचा मान घ्यायचा आहे। मी विनंती करतोय प्रमोदजी पाटील की त्यांनी आमच्या सत्कार सन्मानाचा मान घ्यायचा आहे। कमिटी प्लीज आपण इथे यायचंय। सर्व आयोजकांना विनंती असेल की आपण इथे यायचंय। दोन्ही संघ समोर यायचंय। आता आपण पारितोषिक वितरण समारंभाकडे वळतोय, तर विनंती असेल टीम पूर्णा आणि टीम पवनपुत्र वडपे यानंतर मी विनंती करतोय आरपीआय भिवंडी शहर अध्यक्ष माननीय श्री संजयजी गायकवाड साहेबांना की त्यांनी आमच्या सत्कार सन्मानाचा मान घ्यायचा आहे। वैभव पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हा सत्कार सन्मान करणार आहोत। संजयजी गायकवाड साहेब आरपीआय अध्यक्ष आहेत। विनंती असेल की आमच्या सत्कार सन्मानाचा साहेब आपण मान घ्यायचा आहे। सुनीलजी पाटील यांना विनंती असेल, तंटामुक्त अध्यक्ष आहेत सुनीलजी पाटील यांना विनंती असेल की त्यांनी आमच्या रुपेश गायकवाड यांच्या शुभ हस्ते सुनील नारायण पाटील तंटामुक्त अध्यक्ष यांचा सत्कार आणि सन्मान। योगीजी पाटील विनंती असेल आपण स्टेजवरती यायचंय। मनीष पाटील आपल्याला देखील विनंती असेल। प्रणित पाटील आणि सुरेश पाटील यांना देखील विनंती असेल की आपण स्टेजवरती यायचंय। प्रतीक भोईर पॅकर आहेत। रुपेश शेलार आणि सूरज शेलार यांना देखील विनंती असेल आणि मुकेश डोंगरे आपण तिघांना विनंती असेल की आपण व्हीआयपी डायजवरती यायचंय। यानंतर आपण
सागर पाटील यांना देखील बोलवणार आहोत. सागर पाटील यांनी देखील यायचं आहे व्ही आय पी डायजवरती. अक्षय भरत पाटील यांना देखील विनंती असेल. रोहिदास पाटील यांना विनंती असेल की आपण देखील व्ही.आय.पी डायजवरती यायचं आहे. शेखरजी डोंगरे, ज्ञानेश्वर पाटील आपणास विनंती असेल की आपण व्ही.आय.पी डायजवरती यायचं आहे. तर आपण आपल्या दोन्ही पंचांना इथे सन्मानित करत आहोत. विनोदजी नाईक साहेब ज्यांच्या माध्यमातून विनोदजी नाईक साहेब विनंती असेल, आमचे पंच ज्यांनी कालपासून चांगली कामगिरी केली कारवलीचे आहेत. चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. कोणत्याही खेळाडूला किंवा कोणत्याही संघाला जीवन भोईर यांच्या शुभ हस्ते आपण पंचांचा सत्कार सन्मान करणार आहोत. यानंतर मी रुपेश गायकवाड यांना विनंती करतो की त्यांनी गोरख शेलार यांचा सत्कार सन्मान करायचा आहे. रुपेशजी गायकवाड यांना विनंती असेल गोरख शेलार यांचा सत्कार आणि सन्मान करायचा आहे. त्यानंतर आमचे दुसरे पंच शफीक अन्सारी सर, कालपासून त्यांनी देखील खूप चांगल्या पद्धतीची कामगिरी केली. मी विनंती करतोय रवींद्र भोईर यांना की त्यांनी शफीक अन्सारी सर यांचा सत्कार आणि सन्मान करायचा आहे. तर डीजे प्रियांसी ज्यांच्या माध्यमातून एक चांगला आणि स्वच्छ व्हॉइस आपल्याला 2 दिवसामध्ये ऐकण्यात आला. डीजे आपण यायचंय पुढे. त्यानंतर लाईव्ह टेलिकास्ट आपण देखील तयार राहायचंय. प्रिन्स मूवीज किंग ऑफ लाईव्ह टेलिकास्ट. जगदीशजी गायकवाड यांना विनंती असेल की आपण आमचे डीजे मॅन यांचा सत्कार आणि सन्मान करायचा आहे. त्यानंतर प्रिन्स मूवीज, चला प्रिन्स मूवीज बिलाल कोणीतरी प्रतिनिधी वगैरे असेल तर आपण यायचं आहे लगेच. मी विनंती करतोय RPI अध्यक्ष संजयजी गायकवाड साहेब यांना की त्यांनी आपल्या या शुभ हस्ते प्रिन्स मूवीज ज्यांनी संपूर्ण जगभर ही स्पर्धा दाखवली, त्यांचा. त्यानंतर संदेश पाटील व्हॉइस ऑफ भिवंडी, एक मोठा सत्कार. मी विनंती करतो वैभव पाटील की त्यांनी संदेश पाटील यांचा सत्कार सन्मान करून घ्यायचा आहे. यानंतर संदेश पाटील यांचा सत्कार सन्मान करण्याची विनंती मी वैभव यांना करतोय. यानंतर प्रिन्स मूवीज यांचा सत्कार सन्मान आपण करणार आहोत. संजयजी गायकवाड साहेब RPI अध्यक्ष यांना विनंती असेल की त्यांनी प्रिन्स मूवीज ज्यांच्या माध्यमातून या भिवंडीच्या क्रिकेटला आपण जगभरामध्ये प्रसिद्ध मिळाली. संदेश पाटील व्हॉइस ऑफ भिवंडी. नक्कीच पुढील स्वागत आणि सन्मान आपण मयूर पाटील याचं करणार आहोत, ज्याने 2 दिवस चांगलं समालोचन केलं. आपल्या आगरी भाषेवर, बोलीवर भाषेवर प्रेक्षकांचं मन जिंकलं. संजय गायकवाड साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते हा सन्मान आपण करायचा आहे. स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावर आपण करत आहोत. मयूर पाटील एक युवा समालोचक आहे. 2 दिवस चांगली स्पर्धा सांभाळली.
येणाऱ्या स्पर्धेमध्ये तुम्हाला त्यांचा आवाज ऐकायला मिळेल. त्यांचा सन्मान इथे संजयजी गायकवाड साहेब आपल्या शुभास्ते करत आहेत. महाराष्ट्राची परंपरा, महाराष्ट्राचा महावस्त्र, एक सुंदर अशी ही श्वाल ओढली जात आहे. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचा सन्मान वाढवणारा, नेहमी आठवण राहणारा हा मयूर पाटील यांना सन्मान चिन्ह दिला जात आहे. आपण आले 2 दिवस या स्पर्धेमध्ये खूप चांगलं काम केलं, त्याबद्दल आम्ही आपला आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. चला आता कोणाचा स्वागत सन्मान अजून बाकी आहे का व्यासपीठावर? पुढील कार्यक्रमात सुरुवात करू. यस, प्रतीक भोईर यांचा सन्मान करूया आपण या व्यासपीठावर. मी विनंती करतो आयोजकांना, खास करून रुपेश गायकवाड, आपण आपल्या शुभास्ते हा सन्मान आपण करायचे. युवा यंग डॅसिंग पर्सनॅलिटी त्यांचा आपण इथे सन्मान करतोय. इथे सन्मान करतोय आपण. 2 दिवस खऱ्या अर्थाने आपल्या सोबत जोडले इथे आपले प्रतीक. लगेच आपण एक सन्मान करणार. जैनजी गायकवाड यांना विनंती करतो आपण जागेवर उभं राहायचंय आणि आपल्या शुभास्ते आपण रुपेश गायकवाड यांचा सन्मान करायचा आहे. रुपेश शेलार यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. मात्र सध्या तरी इथे आपण स्वागत आणि सन्मान जैन गायकवाड यांच्या शुभास्ते आपण करतोय. नक्कीच वडपेगावचे उपसरपंच आहेत आणि त्यांचा इथे सन्मान इथे केला जात आहे. रुपेश शेलार उत्कृष्ट क्रिकेटपटू आणि नक्कीच आज आनंदाचं वातावरण वडपे गावामध्ये. प्रथम पारितोषिक पटकवली आहे. पहिला मॅच जिंकलं, पारितोषिक लावलं. दुसरं मॅच जिंकलं, पारितोषिक मिळालं. तिसरं मॅच जिंकलं, पारितोषिक, आणि फायनल जिंकली. म्हणजे आज बँड वाजेल गावामध्ये असं वाटतोय. जीवन दादा, बँजू पार्टी तयार ठेवा आपली जुनी. चला आता स्वागत कोणाचं राहिले का इथे वरती? यस, थँक्यू. आपण पुढील कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. अतुल डोंगरे मला तो उपस्थित आहेत, त्यांचा पण सन्मान करायचा. अतुल डोंगरे आपण उभं राहायचंय. आणि गोरख शेलार हे देखील उपस्थित आहेत, दादांचा देखील सन्मान करायचा आपण. अतुल डोंगरेचं करायचं आपण. एक सन्मान नंतर आपण सन्मान करणार आहोत. पिंटू मोरे उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान करूया आपण. मी गोरख दादांना विनंती करतोय आपण करायचंय. क्या बात आहे, वन मॅन शो, काय हरकत नाही. आपण पुढे चला आता. आज वडपे 40+ देखील जिंकले आणि वडपे ग्रामीणची टीम देखील जिंकली आहे. सन्मानानंतर आपण आजच्या पारितोषिक कडे वळणार आहोत. टीम वडपे समोर यायचे आपण. मित्रांनो, या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्याने ज्याने विशेष सहकार्य केलेलं आहे त्यांचा आपण आभार व्यक्त करत आहोत. सर्वप्रथम ओमकार ग्रुप वडपे, ब्लू स्टार वडपे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा ऑर्गनाइज करण्यात आली होती. ट्रॉफी जी आहे ओमकार ग्रुप यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत. लाईव्ह योगेश पाटील आणि अक्षय पाटील, आणि मंडप अँड डेकोरेटर देखील ओमकार ग्रुप यांच्या माध्यमातून आहे. आणि फर्स्ट प्राइज देखील आहे. लाईव्ह देखील अक्षयने इथे स्पॉन्सर केला आहे. विजय पाटील यांच्या माध्यमातून पारितोषिक देण्यात आलेलं आहे या स्पर्धेमध्ये, पहिला आणि दुसरा. तर आता वेळ आपल्याकडे फार कमी आहे. नक्कीच वडपे टीम समोर या आपण आणि पूर्ण टीम समोर या आपण. बक्षीस वितरण कार्यक्रम होत आहे, घेताना देखील आनंद होईल असा तुम्ही तुमचा स्वभाव ठेवा. मॅन ऑफ द मॅच फायनलचा कोण असेल? ज्याने अतिशय सुंदर अशी गोलंदाजी केली आणि चांगली बॅटिंग केली, मॅच विनिंग पारी आपल्या संघासाठी. ब्रदर्स ग्रुप पूर्ण टीम संघाच्या अगेन्स्ट एक मात्र खेळाडू असा होता ज्याने चांगला परफॉर्मन्स केला आणि या फायनलचा मॅन ऑफ द मॅच ठरला आहे. नाव आहे अक्षय पाटील. नक्कीच इथं आपण पाहतोय की आपण अक्षयला व्यासपीठावर पाहतोय. मी सन्माननीय पाहुण्यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभास्ते ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यायची. सर्वप्रथम मॅन ऑफ द मॅच संजयजी गायकवाड साहेबांच्या शुभास्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण इथे देत आहोत. खूप खूप अभिनंदन. अक्षयसाठी जोरदार टाळ्या. दिवसभर आज अक्षयने खूप चांगला क्रिकेट खेळलाय. अभिनंदन.
दोन सन्मान करूया आपण. आमचे पत्रकार बंधू आणि आमच्या भगिनी आहेत तिथे. मी आयोजकांना विनंती करतो, मंजुताई गुप्ता आपण व्यासपीठावर यायचं आहे. यस थँक्यू. आणि त्यानंतर लाईव्ह इंडिया न्यूज. यस थँक्यू. तर यानंतर आपण उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेमध्ये मित्रांनो पहा आयोजकांचं मन किती चांगलं आहे. त्यांनी सांगितलं सर तुम्ही जे खेळाडूला डिलिकेट करणार आहात ते तुम्हीच करा, आम्हाला आमच्यापर्यंत हाणू नका, आम्ही ते पारितोषिक बदलणार नाहीये, ज्याला आहे त्याचं त्याला पारितोषिक मिळणार आहे. तर धामणगाव टीम संघाचा उदय ज्याने 5 विकेट घेतलेत तो खेळाडू ठरलेला आहे या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज. जर त्यांचा कोणी प्रतिनिधी किंवा कोणी खेळाडू इथे असेल त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे, त्याचा पारितोषिक आपण हा घ्यायचं आहे. तर चला आता तो नसेल तर आपण वडपी टीमचा कोणी एखादा खेळाडू या पण जीवन भोईर आपण हा पारितोषिक घ्यायचं आहे. मोतीराम पाटील साहेब आपण जागेवर उभं राहायचं आहे. हा पारितोषिक आपल्या शुभास द्यायचं आहे. उत्कृष्ट गोलंदाज 5 विकेट उदय ठरलेला आहे धामणगाव टीम संघाचा. या आपण पाहतोय पारितोषिक इथे दिला जात आहे. सुंदर अशी गोलंदाजी चमकदारी कामगिरी दिवसभरामध्ये त्याची राहिली, त्याचा पारितोषिक त्याला दिला जात आहे. अभिनंदन. त्यानंतर संपूर्ण या स्पर्धेमध्ये 48 धावा ज्याने बनवल्या, 1 विकेट घेतला, संघाचं नाव आहे ब्रदर्स 11 पूर्णा आणि खेळाडूचं नाव आहे मुकेश. या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज ठरलेला आहे मुकेश. आपण व्यासपीठावर यायचंय. सन्माननीय प्रेमनाथजी वडोलकर साहेब आपण आपल्या शुभ हस्ते हा पारितोषिक द्यायचा आहे. उत्कृष्ट गोलंदाज हा पारितोषिक आपण द्यायचं आहे. उत्कृष्ट फलंदाज ज्याने बॅटनं धावा बनवल्या, संपूर्ण दिवसभर एन्जॉयमेंट केला, फायनल मध्ये नक्कीच त्याचा चांगला परफॉर्मन्स राहिला, मात्र समोरच्या संघाने देखील खूप चांगला क्रिकेट केला. खूप खूप अभिनंदन. आणि आता आपण मॅन ऑफ द मॅच 40+ संघटनेला नक्की एक देणार आहोत. त्याने खूप चांगला क्रिकेट खेळलाय. आणि योगेश पाटील आणि अक्षय पाटील आपण व्यासपीठावर बसायचं आहे. नक्कीच आपण मॅन ऑफ द मॅचची एक ट्रॉफी हरीश आपण व्यासपीठावर यायचंय. हरीश ज्याने फायनलच्या मॅन ऑफ द मॅच मध्ये आज वडपे टीम संघाचं रुपेश शेलार यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते द्यायचे. आमचे उपसरपंच लाडके उपसरपंच आहेत, त्यांच्या शुभ हस्ते ही मॅन ऑफ द मॅच 40+ संघटनेसाठी जोरदार टाळ्या. एक जुना जाणता क्रिकेट पाहायला मिळाला आज पुन्हा एकदा. त्यानंतर आपण द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पूर्णा टीम संघाला देत आहोत. पूर्णा टीम आपण पुढे यायचं आहे. मी आयोजन कमिटीला विनंती करतोय की आपण पाहुण्यांची नावं सुचवायची आहेत. सन्माननीय प्रेमनाथजी वडोलकर साहेब, विजय पाटील साहेब, संजयजी गायकवाड साहेब, किरण पाटील साहेब, सुनील पाटील साहेब, जगदीशजी गायकवाड या सर्व पाहुण्यांनी उभं राहायचंय. आणि द्वितीय पारितोषिक मोतीराम पाटील साहेब आपण देखील उभं राहायचंय. द्वितीय पारितोषिक मित्रांनो त्यांचा खेळ खूप चांगला राहिला. ब्रदर्स 11 पूर्ण टीम ठरलेला आहे या स्पर्धेचं रनअप टीम. अक्षय पाटील आणि योगेश पाटील आपण देखील व्यासपीठावर यायचंय. जोरदार टाळ्या पूर्ण टीमसाठी. वडपे टीम टाळ्या वाजवायचे, जर ते खेळले नसते तुम्ही जिंकले नसते. खूप खूप अभिनंदन. फटाक्यांची आतिषबाजी इथे होत आहे. आणि आता वेळ झालेली आहे या स्पर्धेतील सर्वात मोठा पारितोषिक स्पोर्ट्स सायकल अँड ट्रॉफी. कोण खेळाडू असेल? मालिकावीर कोण? आरशेलचे 57 रन होते, अक्षयचे 34 आहेत, 4 विकेट आहेत आणि प्लस मॅच विनिंग फायनल मध्ये तो खेळलाय. म्हणून या स्पर्धेचा मालिकावीर जात आहे. 7,500चा गॉगल. चर्चा राहिली या स्पर्धेची. नाव आहे अक्षय पाटील. अक्षय पाटील ठरले या स्पर्धेचा मालिकावीर. संपूर्ण आयोजन कमिटीला विनंती असेल, खास करून विजय पाटील साहेब आपण आपल्या शुभास्ते हा पारितोषिक द्यायचे.
आणि रुपेश गायकवाड आपण सर्वांनी मिळून हा मी तर म्हणे संपूर्ण व्यासपीठ दोनच पारितोषिक राहिलेले आहेत सर्वांनी हातबोट लावायचे आहे आपल्या तुमचा शुभ आशीर्वाद त्याला असेल आणि पुढच्या येणाऱ्या स्पर्धेमध्ये अजून एक ट्रॉफी गावामध्ये येईल अशा शुभेच्छा अक्षयला द्यायच्या जोरदार टाळ्या वरपे टीम काही हरकत नाही पारितोषिक ट्रॉफी ओमकार ग्रुप यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी पारितोषिक इथे दिला जात आहे सन्माननीय विजय पाटील सन्माननीय विजय पाटील साहेब ओमकार ग्रुप यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी प्राइज इथे देणार आहोत टीम वडपे आपण यायचंय आणि डीजे चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन आपण एक संगीत नक्कीच लावायचं आहे क्या बात आहे ओमकार ग्रुप त्यांच्यासाठी त्यांच्याकडून नक्कीच इथे पारितोषिक इथे दिला जात आहे खूप खूप अभिनंदन अभिनंदन टीम वडपे टीम पवनपुत्र वडपे टीम पारितोषिक ओमकार ग्रुप यांच्या माध्यमातून ट्रॉफी देखील ओमकार ग्रुप विजय पाटील साहेबांच्या माध्यमातून संपूर्ण टीम या व्यासपीठावर आपण थांबलात अजूनही बँड येतोय मात्र तुम्ही सध्या ट्रॉफी कलेक्ट करा